सत्ताधारी पक्षातील नवी मुंबईचा एक नेता, वडील त्या दोनही मायलेकीवर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाली। त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वडिलांनी म्हणजे बाप लेकानी आई आणि पोरीवर अत्याचार केलाय, बलात्कार केलाय, त्याची तक्रार झाली, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट झाली। काय चाललंय? सत्ताधारी पक्षातील जबाबदार पदाधिकारी नेता नवी मुंबईतील बाप आईला वापरतो, बलात्कार करतो, खून करतो आणि त्याचाच पोरगा त्या निराधार स्त्रीच्या मुलीला छेडतो आणि अत्याचार करतो। तरी सगळे डोळ्याला पट्टी बांधून बघण्याची भूमिका जर राज्यात असेल तर राज्य कुठल्या दिशेने चाललंय? अध्यक्ष महोदय, काय होणार आहे भविष्यात राज्याचं? सगळ्या अशा बलात्कारांच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असताना म्हणून मी मागारी म्हणालो होतो की तुम्ही साळी काय देताय, शस्त्र द्या। त्या मायलेकीकडे जर एखादा पिस्तूल असता, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा जीव घेतला असता, तिनं झाडली असती ना गोळी। म्हणून आमची मागणी होती अध्यक्ष महोदय, आपण ऑर्केस्ट्राच्या नावाखाली काय सुरू आहे राज्यात?